महाराष्ट्रामधील सरकारी शाळांची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवरून आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट निशाणा साधला गेलाय। स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत लातूरमधील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपकेंनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावं अशी भूमिका दिपकेंनी मांडली आहे। स्कूल ठीक करो वरून आता दादा भुसे टार्गेट। शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर भुसेंनी राजीनामा द्यावा। अभिजित दिपकेची दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। तर राजीनामा घेऊन सगळेच प्रश्न सुटत नाहीत। दिपकेच्या राजीनाम्याच्या मागणीवर शिवसेनेचा पलटवार। सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा मिळतात का? शाळांच्या इमारती, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, सुरक्षित वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत सरकारच्या दाव्यांची प्रत्यक्ष परिस्थितीशी सांगड बसते का? याच प्रश्नांवरून अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सरकारी शाळांची पाहणी सुरू केली आहे। लातूरमधील औसा परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणी दरम्यान दिपकेंनी शाळेतील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। काही विद्यार्थ्यांची अधिकृत नोंदणी आणि प्रत्यक्ष वर्गातील उपस्थिती याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवले। औशामधील जिल्हा परिषद शाळेत दिपके येणार कळल्यानंतर दुसरेच विद्यार्थी आणून बसवण्याचा प्रकार उघड झाला असल्याचं दिपकेंनी सांगितलं। दिपकेंनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार उघड झालाय, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी दिपकेंनी केली आहे। मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का? मुलं म्हणले हो पाणी भेटतं। मी विचारलं बाथरूम चांगले आहे का? मुलं म्हणले हो चांगले आहे। म्हणलं बाथरूम मध्ये पाणी येतं का? मुलं म्हणले हो येतं बाथरूम मध्ये पाणी। मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे? मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाहीये। कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली, त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडिया समोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल। या पाहणीनंतर दिपकेंनी थेट राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला। सरकारमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असतानाही सरकारी शाळांच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला। शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था कायम राहणार असेल तर शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केली आहे। दिपकेंनी आणखी एक तीव्र सवाल उपस्थित केला। जर सरकारी शाळा इतक्या चांगल्या आहेत तर मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवावं। सरकारी आणि खासगी शिक्षण व्यवस्थेतील तफावत दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे असं दिपकेंनी आरोप केलेला आहे। आम्ही आमचा दौरा सुरू केलेला आहे, 1 आठवडा झालाय, आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही। सगळ्या परिस्थितीने शिक्षण मंत्री जबाबदार नक्कीच जबाबदार आहे, नक्कीच दिला पाहिजे। जी अवस्था आहे तिथे म्हणजे ह्या बिल्डिंगला पाहून कोणी म्हणू शकतो शिक्षण मंत्री राहिले पाहिजे। तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही सगळे काही नका करू, कुठल्याही सरकारी शाळेत आले तिथे बाथरूम बघा, ते बाथरूम पाहिल्यानंतर तुम्ही सांगा मला शिक्षण मंत्री त्यांच्या पोझिशनवर राहिले पाहिजे की नाही राहिले। बाथरूमच नाहीये। तर राजीनामा घेऊन सगळेच प्रश्न सुटत नाही असं म्हणत शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अभिजित दिपकेंवरती पलटवार केलाय। राजीनामे देऊन जर प्रश्न सुटत असते तर अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये पण या गोष्टी होऊ शकतात। काहीतरी कॉन्क्रीट काम करण्याचं काम करा ना तुम्ही। जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते का उणीव आहे, करा ना तुम्ही, त्यात हस्तक्षेप करा, प्रशासनाला सांगा, शासनाला काय सूचना करा। नेहमी तुम्ही संघर्ष आणि आंदोलन करून घेऊनच प्रश्न सोडवता येतात का? असं नाहीये। मला असं वाटतं ते तरुण आहेत, हळूहळू त्यांना या सर्व गोष्टींचा ज्ञान येईल। एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करत असताना जर काही अडचणी असतील तर दुरुस्त करू, पण सर्व खराब आहे असं म्हणणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। शाळेत कुठल्याही पद्धतीनं सरकारी धाड टाकल्यासारखं जाणं योग्य नाही। बाकी लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात। शिवाय तुम्हीही कुठल्या शाळेत तेथील व्यवस्था पाहायला जात असताना तिथल्या व्यवस्थापनाला आधी कळवलं पाहिजे आणि नंतरच गेलं पाहिजे असं आवाहन बावनकुळेंनी दिपकेंना केलेलं आहे। एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करताना त्या ठिकाणी जर काही असेल तर आपण दुरुस्त करू, पण सारच काही खराब आहे, सारच काही चुकलं आहे हे काही मला त्या ठिकाणी योग्य नाही। अचानक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं असं एखादी सरकारी रेट मारल्यासारखं
हे योग्य नाही. अभिजित दिपकेंना एखादी गोष्ट माझी त्यांना विनंती राहील की बाबा तुम्ही जात असताना त्या ठिकाणी जे काही व्यवस्था आहे तिथली त्या व्यवस्थेला पहिले आधी कळवलं पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. सरकारी शाळांची अवस्था सुधारण्याची मागणी करत अभिजित दिपकेंनी आता थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेंनी केलेल्या या राजीनाम्याच्या मागणीवर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्य सरकारची भूमिका काय असणार? सरकारी शाळांमधील कथित अनियमितता आणि गैरसोयींची सरकार चौकशी करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी शाळांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शिक्षण विभाग कोणती ठोस पावलं उचलणार? हेच खरे प्रश्न आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. स्कूल ठीक करो या महत्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे शिक्षक आमदार विक्रम काळे यांना. विक्रमजी, स्वागत तुमचं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे आपल्यासोबत आहेत. जालिंदरजी, तुमचं देखील स्वागत. विक्रमजी, राजीनामा हा समस्येवरचा उपाय आहे की जबाबदारीपासून पळण्याचा मार्ग? कारण राजीनाम्यावरून सुरू झालेलं राजकारण आता पुढच्या काळामध्ये आणखी गर्द होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. दुसरीकडे जसं अहिर यांनी एक प्रतिक्रिया दिली की राजीनामा हा सर्वतोपरी उपाय नाही. मात्र मग शिक्षण मंत्र्यांचं खरोखर राज्यातल्या शाळांकडे लक्ष आहे का? मला वाटतं की दिपकेनी ज्या पद्धतीनं पाहणी केली त्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु आता मी सुद्धा शिक्षक आमदार आहे आणि शिक्षकांचा प्रतिनिधी आहे, विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे. आम्हाला पण कुठल्या शाळेत आम्हाला जायचं असेल तर आम्ही पूर्व कल्पना देतो की मी शाळेमध्ये येतोय आणि मग आम्ही मुख्याध्यापकांना सांगून शाळेमध्ये जात असतो. आणि मी पण अचानकपणे शाळांना भेटी देतो आणि तिथं काही अडचणी असतील तर त्या संबंधितांना सांगून सोडवण्याचा प्रयत्न माझा असतो. दिपकेंनी जे पाहिलं ते मला वाटतं ती परिस्थिती समोर आणली त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. परंतु केवळ राजीनामा मागून ते समस्या सुटणार नाही. तर राज्य सरकारला त्यांनी सूचना केल्या पाहिजेत. निश्चितपणाने त्या सूचनांचं राज्य सरकार स्वागत करेल आणि त्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी करू. कारण शेवटी विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण काम करतो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याला दर्जेदार शिक्षण मिळावं, त्याला भौतिक सुविधा मिळाव्या यामध्ये दुमत नाही. आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आज प्रवेश मिळत नाहीये, प्रवेश बंद करावे लागतात अशी परिस्थिती अनेक शाळांमध्ये आहे. याचा अर्थ सर्व शाळांमध्ये आहे का? नाहीये. परंतु अनेक ठिकाणी शिक्षक मेहनतीनं, म्हणजे काही शाळा तर 365 दिवस सुरू असतात. म्हणजे दिवाळीची सुट्टी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, रविवार नाही किंवा ज्या सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या पण नाहीयेत. तिथेही शिक्षक आळीपाळीनं जातात आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतात. ही पण जमेची बाजू आहे ना. सगळीकडेच काही फार चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तेव्हा त्या अनुषंगानं सुद्धा शिक्षण मंत्री महोदय तर स्वतः अनेक शाळांमध्ये जातात. ते ज्या ज्या दौऱ्यावर असतात त्या शाळांना ते रस्त्यात शाळा एखादी लागली तर थांबतात, जाऊन भेटी घेतात, तिथल्या काय अडचणी असतील ते त्या सोडवतात. कालच आपण पाहिलं की जिल्हा परिषदल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या शाळांना दप्तर देण्याचा पण क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारनं घेतलेला. याच्यापूर्वी फक्त पुस्तकं आणि शालेय पोषण आपण द्यायचो, परंतु आता दप्तर सुद्धा शासन त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याला कुठलाही खर्च पालकाला त्या ठिकाणी येणार नाही, ही पण काळजी सरकार त्या ठिकाणी घेत आहे. आणि मला वाटतं हे विद्यार्थी आणि पालकाच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी आणि असा हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शिक्षक आमदार म्हणून मी त्याचं स्वागत करतो. परंतु निश्चितपणानं मराठवाड्यामध्ये अनेक निजामकालीन इमारती आहेत, त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याचा एक बृहत आराखडा करून त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्या टप्प्याटप्प्यानं का होईना परंतु बांधल्या पाहिजेत. यासाठी शिक्षक आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करतोय. काही इमारती शासन बांधतंय, काही बांधलेल्या आहेत, परंतु ते वार फूटवरती हातामध्ये हा प्रकल्प घेतला पाहिजे आणि जिथं जास्त विद्यार्थी संख्या आहेत त्या प्राधान्याने बांधल्या पाहिजेत. आपण जे फोटोमध्ये पाहतोय ते काही ठिकाणी प्लास्टर पडलेला आहे, काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. ही अवस्था आहे, ती काय आम्ही नाकारत नाहीये, परंतु निश्चितपणानं एक स्ट्रक्चरल ऑडिट करून ह्या सगळ्या इमारतीचं सुद्धा बांधकाम करणं आणि त्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवणं हे सरकारने केलं पाहिजे. यासाठी आता डीपीसीच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे सरकारने. त्यामुळे त्या पण शाळा खोल्या बांधण्याचं काम त्या ठिकाणी होतंय
आणि अनेक शाळांमध्ये आमचे शिक्षक सुद्धा स्वतः आणि लोकसभागातून ह्या शाळा सुधारण्याचं काम करतायत. कारण हे काम फार मोठं आहे. हे काही काम म्हणजे लहान आहे अशातला भाग नाही. प्रत्येक बरं, वाडी विक्रमजी. तांड्यावरती आता शाळा पोहोचलेली आहे. मात्र ज्या प्रकारची दुरवस्था आम्ही आता व्हिज्युअल्सच्या माध्यमातून दाखवतो याचा रियालिटी चेक लोकशाहीच्या आमच्या प्रतिनिधींनी देखील केला. तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल. मात्र जालिंदरजी, या सगळ्या दुरवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे? शाळा सुधारण्याची जबाबदारी सरकारची की राजीनामा मागणाऱ्या विरोधकांची? कारण कुणीतरी याच्यावरती उत्तर देणं आता आवश्यक झालेलं आहे. कारण केवळ इमारतींचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. अनेक ठिकाणी विद्यार्थी नाही, विद्यार्थी आहेत तर त्या ठिकाणी शिक्षक नसल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या आहे. मात्र या समस्यांचं समाधान शोधण्यामध्ये बराच काळ गेलेला आहे. आणि खरं तर शिक्षण मंत्र्यांना याची संधी मिळालेली असताना त्या संधीचं ते सोनं करताना दिसतात का जालिंदरजी? नमस्कार. नमस्कार. 2009 साली हं, आपल्या देशाने शालेय शिक्षण हक्क कायदा केला हं, आणि या कायद्यान्वये सर्व भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि पुरेसे शिक्षक देण्याची ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. याच्यामध्ये जर 2009 साली कायदा होऊन 2026 साली हं, आपल्या शाळेच्या भौतिक सुविधा या अपुऱ्या असतील, पुरेशा नसतील, शाळेत वर्गात शिकवायला शिक्षक नसतील, तर याची जबाबदारी कोण घेणार? गोरगरिबांची मुलं आहेत. आणि आपली प्राधान्य काय पाहिजे? राज्य सरकारचं प्राधान्य पाहिजे गोरगरिबांची मुलं ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाने शिकली पाहिजेत. परंतु आता तुम्ही जर काही मान्यवर असतील त्यांना विचारा, हं. दिवसेंदिवशी शिक्षणावरचा खर्च कमी का होतोय? राज्यातील लोकांची शिक्षणाची भूक वाढलेली असताना शिक्षणावरचा खर्च कमी झाल्यावर पुरेसे शिक्षक शाळेमध्ये शिकवायला नाहीये, भौतिक सुविधा नाहीयेत. अभिजित दिपकेंचं आम्ही स्वागत करतोय. या निमित्ताने शिक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा ऐरणीवर आलाय, बरं. जो कायम कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरच नव्हता. तो आता पहिल्यांदा अजेंड्यावर आलाय. मी अभिजित दिपकेंच्या भूमिकेचं स्वागत करतो. माझी विनंती आहे त्यांना की केवळ भौतिक सुविधाच नाही तर वर्गात शिकवायलाही पुरेसे शिक्षक असावे लागतात. जर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पूर्वअट अशी आहे की त्या वर्गात शिकवायला शिक्षक पाहिजे. आजही आपल्या राज्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी केवळ एकच शिक्षक शिकवत आहे. एक रिटायर झालेला शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला दिलेला आहे. काही ठिकाणी तर 6 वर्ग आहेत आणि 3 शिक्षक शिकवायला आहेत. आणि ही कोण मुलं शिकतात? ही गोरगरिबांची मुलं शिकतायत. आणि याचं अकाउंटेबिलिटी कोणीतरी घ्यायला पाहिजे. ती घेत नसतील आणि 17 वर्ष 18 वर्ष शालेय शिक्षण हक्क कायदा होऊनही ही दुरावस्था असेल तर जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बरोबर. ही जबाबदारी जर कोणी घेणार नसेल तर त्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला उरणार नाही. आणि कायदा करूनही जर कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर मग त्याचा दोष कोणाला द्यायचा? आज वर्गांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीयेत. 3 शिक्षक 6 वर्ग शिकवतायत. काय गुणवत्तापूर्ण शिक्षक देणार आहे? मराठीचा शिक्षक इंग्रजी शिकवतोय. खरोखर आहे. म्हणजे अतिशय दुरवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. दुर्दैवी परिस्थिती आहे. विक्रमजी, मगाशी तुम्ही दावा केला सरकारनं हे केलं, सरकारनं ते केलं. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. सरकारी शाळा जर चांगल्या असत्या तर शिक्षक आमदार असतील, शिक्षक असतील, आमदार असतील, मंत्री महोदय असतील, यांची मुलं सरकारी शाळेत का नाही पाहायला मिळतो? मला एक सांगा, जर खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत असेल त्याला नेमकं कोण जबाबदार आहे? कारण अनेक ठिकाणी पालक जो काय पगार कमावतात त्यातला निम्मे पगार हा केवळ शिक्षणावरती खर्च होतो त्यांच्या मुलांच्या. अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण शिक्षण स्वस्त राहिलेलं नाही, मात्र त्याचा दर्जा तितका टिकवण्यामध्ये आपण कमी पडलोय. हे मान्य करावं लागेल ना विक्रमजी? बरोबर आहे की आता आपण पाहतो की तुम्ही म्हणताय ते सत्य आहे. मी ते नाकारत नाहीये. आज काय झालंय की आता जागतिक म्हणजे जगाला जोडणारी भाषा म्हणून आपण इंग्रजीकडे पाहतो. आणि पहिलं काय होतं की गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा असायची आणि त्यामुळे शिक्षणासाठी दुसरी पर्याय व्यवस्थाच नसायची. बर. आणि काही गावामध्ये तर 5वी पर्यंत 7वी पर्यंतचेच वर्ग असायचे, पुढचे वर्ग पण नसायचे.
म्हणजे हायस्कूलच नसायचं आणि मुलींचं शिक्षण थांबलं जायचं आणि त्यामुळे गावातल्या शाळेत शिकावं लागायचं. आता पर्याय इतके उपलब्ध झालेत आणि सगळीकडे आता इंग्रजी शाळांचं आपण बघतोय की उघडलेल्या आहेत, सीबीएसई शाळा उघडलेल्या आहेत, अगदी तालुक्याच्या नव्हे तर तालुक्यातल्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा शाळा त्या आलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा पण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, जगाच्या स्पर्धेबरोबर गेला पाहिजे. याचा अर्थ इंग्रजी शिकल्यामुळेच ते होतं असं नाहीये. आपण पाहतो या राज्यामध्ये जे मोठे मोठे राज्यकर्ते होऊन गेले ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले. आता मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. याचा अर्थ खाजगी शाळेत शिकल्यावरच माणूस मोठा होतो असं नाहीये. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून सुद्धा अनेक विद्यार्थी हे कलेक्टर सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं आज जिल्हा परिषद शाळेकडे शासनानं लक्षच दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये शासनानं कुठंही मागे कुठलाही काटकसर करता कामा नये, हीच भूमिका आमची शिक्षक आमदार म्हणून सातत्याने असते. त्यामुळं आम्ही तर सांगतोय की तुम्ही मास्टर प्लॅन तयार करा, नवीन शाळांना परवानगीच देऊ नका, जेणेकरून मराठी शाळा टिकतील आणि या राज्यामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. कारण आपलं राज्य मराठी भाषा राज्य आहे. मराठीला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे आणि म्हणून साठी मराठी भाषा टिकाव्यात म्हणून माननीय शिक्षण मंत्री महोदयाने अनेक निर्णय घेतल्या. एक शिक्षकी शाळेचा निर्णय आपण घेतलाय, साखर शाळेचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय, वस्ती शाळेचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. म्हणजे अगदी 10 मुलं असतील तरी सुद्धा त्याला आपण वर्ग, शाळा, शिक्षक उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा उद्देशच तो आहे की आता तर नवीन राईट टू एज्युकेशन आलेला, आरटी कायदा सन 2009 मध्ये केंद्र शासनाने आणला. त्यामुळे 7 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याला शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतोय की भौतिक सुविधा कमी आहेत का? कमीच आहेत, परंतु इतर शैक्षणिक बाबी आपण विद्यार्थ्यांना देतोय. पण आज ज्या प्रमाणात इमारती असतील, वर्गखोल्या असतील किंवा बाकीच्या भौतिक सुविधा असतील त्या उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा आपण काही अंश कमी पडतोय. ते पूर्ण करणं प्राधान्यानं सरकारचे काम आहे. बरं, ही वस्तुस्थिती तुम्ही मान्य करताय विक्रमजी. जालिंदरजी, मला एक सांगा, अभिजित दिपकेंनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारनं त्यांना उत्तर देण्याच्या ऐवजी त्यांच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणं तुम्हाला योग्य वाटतं का जालिंदरजी? मला अजिबात योग्य वाटत नाही. मला असं वाटतंय अभिजित दिपकेंनी जे प्रश्न समोर मांडले आहेत त्यातली वस्तुस्थिती सरकारने स्पष्ट करायला हवी होती. त्यामध्ये नाकारण्याचं काही कारण नाही, कारण शिक्षणाचा हा विषय आहे, हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सरकारने वेगळी भूमिका घेण्याचं कारण काही अडचणी असतील, त्रुटी असतील तर आम्ही पूर्ण करू असं आश्वासन सरकारने पॉझिटिव्हली हे घ्यायला हवं होतं. याच्याऐवजी सरकारने काउंटर करायला नको होतं. मला असं वाटतंय ज्यांनी आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता की खिरापती सारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाटल्या त्यांनी, कोणतीच पूर्वअट नाही, या आणि शाळा घेऊन जा. गल्लोगल्ली इंग्रजी माध्यमांचं पेव फुटलं, तिथं कुठलंही क्वालिटी एज्युकेशन दिलं जात नाही, शिकवणाऱ्या शिक्षकांनाही इंग्रजी भाषा येत नाही. अशामध्ये देशाचं भवितव्य जे आहे, जे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी अपयशी ठरतायत. कोणत्याही प्रकारचं प्रोग्रेस त्यांना होत नाही, ना त्यांना मराठी वाचता येत, ना इंग्रजी वाचता येत. फार वाईट अवस्था आहे इंग्रजी माध्यमांच्या खेडोपाठी उभारलेल्या शाळांची. यामुळे एका ठिकाणी अनुदानित शाळा बंद पडतायत आणि इंग्रजी माध्यमाच्या अतिशय वाईट प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळते. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, अभिजित दिपकेच्या भूमिकेचं स्वागत करावं. जो काही 4% आपला शिक्षणावरचा जीडीपीचा खर्च होता तो आता 2.25% आलाय. म्हणजे जवळपास 1.5% आसपास आपण शिक्षणावरचा खर्च कमी केलाय. हा खर्च जोपर्यंत वाढत नाही, तो 6% जात नाही, तोपर्यंत सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा जाणार नाहीत, पुरेसे शिक्षक मिळणार नाहीत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, मी राजकीय दृष्ट्या काउंटर करण्याऐवजी हे जे काही बजेट आहे हे बजेट 6%च्या आसपास नेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सरकारी शाळा या इंटरनॅशनल शाळा सारख्या चालू लागतील. बरोबर आहे. पण जालिंदरजी, जसं तुम्ही विचारलं तसा एक कळीचा प्रश्न मला विक्रमजी तुम्हाला विचारायचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती सरकार सार्वजनिक करण्यास तयार आहे का? माझी विनंतीच आहे सरकारला की याच्यावर व्हाईट पेपर काढावा. किती शाळा या आपल्या बंद पडतायत, हजारो शाळा गेल्या 2 वर्षात बंद पडल्यात.
आणि सरकारने जाणीवपूर्वक बंद पडल्यात. बरं. काळे साहेब पण सांगतील, आम्ही वारंवार मागणी करूनही विषयाला पुरेसे शिक्षक ते देत नाहीयेत. नवीन आरटी कायद्याच्या विरोधात, जो देशाचा मोठा कायदा आहे त्याच्या विरोधात, जो सरकारनेच केलाय बरं. आणि सरकारी अधिकारी त्या कायद्याचं दुरुपयोग करतायत. कायद्यामध्ये लिहिलंय 1 ते 60 मुलांपर्यंत किमान 2 शिक्षक द्यायचे, किमान 2. बरं. इथं आम्हाला 20 वर, 15 वर, 10 वर, 20 वर हे विद्यार्थी शाळांमध्ये देत नाहीयेत आणि त्याच्यामुळे खेडोपाडी दरीखोऱ्यातल्या शाळा या बंद पडतायत आणि त्याचा फार मोठा फटका भविष्यात पडणार आहे. बरं विक्रमजी, मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती सरकार सार्वजनिक करण्यास तयार आहे का? आपण पाहतो की सरकार निश्चितपणानं दरवर्षी त्याचा आढावा घेतच असतं आणि आपण पाहतो की आपल्याकडे प्रथम संस्था आहे, ती पण दरवर्षी शाळांची विद्यार्थी संख्या किती, त्यातले शौचालय किती, त्या ज्या काही सगळ्या भौतिक सुविधा आहेत त्याचा सगळा अहवाल शासनापुढे मांडण्याचं काम करत असते आणि त्यानुसार सरकार पण कारवाई करतं. आपण जे म्हणताय तसं निश्चितपणानं आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारला ही माहिती घरून सर्व जनतेसाठी खुली करायला आम्ही निश्चितपणाने शिक्षक आमदार माझी मागणी राहील सरकारकडे. बर, दोन्ही मान्यवरांसाठी एकच कॉमन प्रश्न मला जाता जाता विचारायचा आहे. जालिंदरजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. आता शिक्षण मंत्र्यांच्या कामगिरीवरती अभिजित दिपकेंनी प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. मात्र शिक्षण मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामगिरीवर जनतेसमोर रिपोर्ट कार्ड मांडायला हवंय का? माझी तर विनंती आहे माननीय शिक्षण मंत्र्यांना की आपण राज्याची सध्याची शैक्षणिक अवस्था जी आहे त्याचा व्हाईट पेपर राज्य सरकारने काढला पाहिजे. कारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने. आपल्याकडे किती गुंतवणूक येते हे महत्वाचं नाही, आपल्याकडची मुलं किती शिकतायत आणि काय तयार करतायत हे फार महत्वाचं आहे. त्या गोरगरिबांच्या मुलांसाठी सरकारने सरकारी शाळांचा आणि खाजगी शाळांचाही रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आणलं पाहिजे. बरोबर आहे विक्रमजी, मला थोडक्यात तुमच्याकडून याचंच उत्तर अपेक्षित आहे की आता रिपोर्ट कार्ड मांडायची वेळ आलेली आहे. शिक्षण मंत्री ते करणार का की राजीनाम्याच्या मागणीकडे आपण दुर्लक्ष करणार? नाही, मला वाटतं की शिक्षण मंत्री महोदय निश्चितपणानं याच्यावरती आपलं जे काही म्हणणं आहे त्यांचं सरकारच्या वतीनं आणि ते या खात्याचे प्रमुख या नात्यानं मांडतील. आम्ही पण त्यांना विनंती करू. शेवटी आपण लोकांसाठी काम करतो आणि अभिजित दिपके यांनी शेवटी विद्यार्थ्यांचं हित म्हणून केलेलं आहे. त्यांनी काय राजकारण म्हणून काही कुठला भाग केलेला नाहीये आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी ही जी काही भेट दिली ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे आणि आम्ही सगळेजण विद्यार्थ्यांचे, शिक्षण मंत्री सुद्धा शेवटी विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्या खुर्चीवर बसले याचा अर्थ राज्याच्या विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण व्हावं, दर्जेदार शिक्षण गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळावं हीच त्यांची पण भूमिका आहे आणि ते सुद्धा ग्रामीण भागातून आणि ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत, याची जाणीव त्यांना आहे आणि मला वाटतं ते पण निश्चितपणाने याच्यावर सविस्तर असं आपलं भाष्य त्या ठिकाणी करतील आणि आम्ही त्यांना विनंती करू. परंतु निश्चितपणानं आमचे सहकारी म्हटल्यासारखं आरटी कायदा आम्ही लागू केला, परंतु 30 विद्यार्थ्यामागं एक जो शिक्षक दिला पाहिजे आरटी कायद्यानं सांगितलं त्याची पूर्णपणाने 100% अंमलबजावणी सरकारनं केलेली नाही. ही तितकीच बाब खरी आहे. म्हणून आम्ही वारंवार सरकारकडेही पाठपुरावा करतोय की आरटी कायदा जर आपण लागू केला असेल तर आपण 30 मागे एक विद्यार्थी संख्या दिलीच पाहिजे आणि तो शिक्षक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. ही भूमिका आमची आणि त्यासाठी पण आमचा शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. पाठपुरावा सुरू राहावा, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत शालेय शिक्षणासंदर्भातल्या त्या पूर्ण कराव्यात, एवढीच आम्हाला देखील अपेक्षा आहे सरकारकडून. धन्यवाद जालिंदरजी आणि विक्रमजी, तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात आणि सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्यांच्या नेमक्या बाजू काय आहेत, शिक्षण व्यवस्थेकडे कसं दुर्लक्ष होतंय यावरती सविस्तर चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.